नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि ऐश्वर्यानं खेळलेला मोठा डाव आता हुशार सोहम, बबलू आणि सावली कसे तिच्यावरच उलटवतात आणि पैशाची चोरी करून ते पैसे भागवतांच्या घरी पाठवल्यानंतर ऐश्वर्या जेव्हा आता पोलिसांना भागवतांच्या घरी पाठवते, त्याच वेळेस आता सावलीने हुशारी दाखवून भागवतांच्या घरचे पैसे कसे आता लपून ठेवते आणि त्यानंतर ऐश्वर्याचे कट कारस्थान तिलोत्तमा आणि सारंग समोर आता सावली कशी आणते. पैशाची बॅग ही ऐश्वर्याने कंपनीतून कशी चोरली आणि त्यानंतर ती पैशाची बॅग भागवतांच्या घरी कशी पाठवली, हे सगळं पुराव्यासकट सावली आता कशी सारंग तिलोत्तमासमोर आणते. आणि त्यानंतर अमृताच्या दुधामध्ये पावडर टाकत असलेली ऐश्वर्याला आता रंगेहात पकडून आता जेव्हा ऐश्वर्याचे ते कट कारस्थान आता तिलोत्तमासमोर येते, त्याच वेळेस आता सावली ऐश्वर्याला कोणती भयानक शिक्षा देते तर नील तिलोत्तमा आता ऐश्वर्याला कसे घराच्या बाहेर काढतात आणि सावली कशी मेंदळ्यांची सून होती, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता ऐश्वर्याने सखदेवला कंपनीतून काढून टाकण्यासाठी 20 लाखाची ती बॅग आता कंपनीतल्या माणसाकडून आता तिच्या ताब्यात घेतलेली असते. 20 लाख रुपये गायब झाल्याचे बघून आता ताबडतोब आता सारंगला देखील सखदेवला कामावरून काढून टाकावं लागलेलं असतं. इकडे मात्र आता तिलोत्तमाचा सावलीने जीव वाचवल्यामुळे तिलोत्तमाच्या मनात सावलीविषयी थोडासा सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला असतो. इकडे आता ऐश्वर्या एवढंही करून थांबत नाही. काहीही करून या भागवत कुटुंबाला आणि या पोरीला अद्दल घडवायचीच असा विचार करून आता ती पैशाची बॅग ऐश्वर्या ही किचनमध्ये असलेल्या भागवतांच्या पिशवीमध्ये ठेवते. आणि जयंती आता त्या सगळ्या पिशव्या आता जेव्हा भागवतांच्या घरी घेऊन जाते, त्यावेळेस ते पैसे आता सखदेव आणि कानूसमोर आलेले असतात. आणि आता ती पैशाची बॅग समोर येताच आता सगळेजण घाबरलेले असतात. त्याच वेळेस मात्र इकडे ऐश्वर्याने ज्यावेळेस इन्स्पेक्टरला कॉल केलेला असतो, त्यावेळेस ऐश्वर्याचे बोलणे आता बबलूने ऐकलेले असते. आणि तिचा सखदेववर संशय असल्यामुळे इन्स्पेक्टरला ऐश्वर्याने त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी फोनवरून सांगितलेले असते. आणि ते आता बबलूने ऐकताच पटकन बबलू सोहम आणि सावलीला ती हकीकत सांगतो. आणि इकडे आता पटकन ते पैसे म्हणजे सखदेववरती संशय आहे आणि पोलीस आता भागवतांच्या घराची झडती घ्यायला जाणार हे सावली आणि सोहमच्या लक्षात येताच आता पटकन म्हणजे हे सगळं ऐश्वर्या करू शकते आणि भागवतांचे नाव बदनाम करण्यासाठी कदाचित ते पैसे ऐश्वर्याने भागवतांच्या घरी पाठवले नसेल कशावरून असा संशय आता सोहमला येताच आता सारंगदादाला फोन करायला पाहिजे असा विचार मनात आणून पटकन आता सोहमने सारंगला फोन करून सांगितलेलं असतं. सारंगच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे सावली आणि सोहम आता इकडे सखदेवला कॉल करतात आणि म्हणतात की तुमची घरी एखाद्या पैशाची बॅग आली का. आणि त्याच वेळेस आता सखदेव घाबरलेला असतो. सखदेव म्हणतो की पैसे तर माझ्यासमोर आहेत. आणि त्याच वेळेस आता पोलिसांच्या हॉर्नच्या गाडीचा आवाजसुद्धा आलेला असतो. आणि आता सावली सोहम फोन चालू ठेवतात. पटकन आता सावली ही सखदेवच्या कानात ते कानमंत्र सांगते आणि ते पैसे आता सखदेवने लपवलेले असतात. पोलीस आता या भागवतांच्या घरी येऊन त्यांच्या घराची झडती घेतात, पण आता त्यांना कुठेच पैसे सापडलेले नसतात. आणि रिकाम्या हाताने पोलीस जाऊन आता ऐश्वर्याला फोन करून सांगतात की तिथे आम्हाला काहीच मिळालं नाही. आता ऐश्वर्याला धक्का बसलेला असतो. अचानक हे सगळं कसं काय घडलं आणि पैसे मग कुठे गेले, यामुळे आता ऐश्वर्याला अचंबा वाटलेला असतो. आणि आता सावलीने सारंगला देखील ती सगळी हकीकत सांगितलेली असते. इकडे आता सावली म्हणते की कंपनीतला एक तो माणूस होता ना, तो पैशाची बॅग घेऊन आपल्या गार्डनच्या बाहेर आला होता आणि ऐश्वर्या मॅडमला त्याने ती बॅग दिली. सारंगच्या आता सगळं काही लक्षात आलेलं असतं. पटकन आता सारंग त्या कंपनीच्या माणसाला बोलावतो आणि त्याला सारंग आता त्याच्या हाताचा हिसका दाखवताच पटापट पोपटासारखा त्या माणसाने खडाखड आता सगळं सांगितलेलं असतं. ऐश्वर्या मॅडमने मला हे सगळं करायला सांगितल्यामुळे आता मला हे सगळं करणं भाग पडलं, हे जेव्हा आता तो माणूस सारंगला सांगतो, त्याच वेळेस आता सारंग समोर सगळे सत्य आलेले असते. आणि सखदेव दादाला कामावरून काढून टाकण्यासाठी ऐश्वर्याने हे कट कारस्थान केले हे सारंगच्या लक्षात येते. इकडे आता
दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आता पुन्हा सावली किचनमध्ये जाते, नेहमीप्रमाणे ऐश्वर्या आता पुन्हा अमृताच्या दुधामध्ये पावडर टाकत असते आणि सावली आता ते रंगेहात पकडते आणि ऐश्वर्या मॅडमच्या हातात कसली तरी पावडर आहे आणि आता ती पावडर ऐश्वर्या मॅडमनी अमृता वहिनीच्या दुधामध्ये टाकली हे दरवाजातून सावलीने बघितलेलं असतं. आणि आता पटकन ऐश्वर्या ही अमृताच्या रूममध्ये येऊन अमृताला ते दूध देऊ लागते. एवढ्यात आता सावली ही सारंग आणि तिलोत्तमाला दरवाजात घेऊन येते आणि पटकन आता अमृता दूध प्यायला लागताच तोच आता सारंग आणि तिलोत्तमा अमृताला थांबवतात. आता त्या दुधाच्या ग्लासमध्ये जी पावडर असते ती पावडर आता दूध खाली सांडल्यानंतर सगळी आता बाहेर येते आणि आता बाळ होऊ नये यासाठी आता अमृताच्या दुधामध्ये ऐश्वर्याने पावडर टाकली हे सत्य तिलोत्तमासमोर आणि सारंगसमोर येते. आता दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस सारंग आता पटकन त्या माणसाला फोन करून तिथे बोलावतो आणि तो माणूस आल्यानंतर इकडे आता ऐश्वर्या मात्र जाम घाबरलेली असते आणि सनकन त्या माणसाच्या कानाखाली मारून सारंग त्या माणसाला बोलतं. करत्या क्षणी त्या माणसाने ऐश्वर्याचे नाव सांगितलेलं असतं आणि आता मात्र सावलीला राग येतो. रागाच्या रुद्रावताराने सावली ही ऐश्वर्याजवळ येते आणि सनकन ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. ऐश्वर्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ऐश्वर्याने याचा विचार देखील केलेला नसतो आणि ते आज अनपेक्षितपणे घडलेलं असतं. सावली म्हणते की माझ्या प्रामाणिक खऱ्या भावाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला ऐश्वर्या वहिनी, आता मी तुम्हाला सोडणार नाही. आणि असे म्हणत आता सावलीने ऐश्वर्याचा हात धरलेला असतो. तर इकडे नीलला सुद्धा ते सर्व ऐश्वर्याचं कटकारस्थान समजतं आणि ताबडतोब आता नील म्हणतो की ऐश्वर्या, तू आज खूप मोठ्या मर्यादा ओलांडल्यात आणि तू आज या घरात काय काय नाही केलं. अमृता वहिनीच्या दुधामध्ये पावडर टाकत होती आणि सखदेवसारख्या प्रामाणिक माणसावरती तू चोरीचा आळ घेतला आणि हे सगळं तू केलंस. तू या घरात राहण्याच्या लायकीची नाही आहे आणि मी तुला आता डिव्होर्स देणार आहे, तेव्हा तू तयारीला राग. आणि असे म्हणत ताबडतोब नीलने ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली असते. तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, मी तुला या घरात सगळ्यात विश्वासू समजत होते, पण आज तू कोणत्या थराला गेलीस आणि मेंढरांचा वंश बुडायला निघाली, आत्ताच्या आत्ता चालती हो. असे म्हणत तिलोत्तमा आता ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला फरफटत ओढून तिलोत्तमाने आता ऐश्वर्याला घराबाहेर काढलेलं असतं आणि ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली असते. आणि ऐश्वर्या आता घराबाहेर ढकलून देताच आता ऐश्वर्याला काय करावे आणि काय नाही सुचत नसतं आणि सावलीने आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंग आणि तिलोत्तमासमोर आणलेला असतो आणि तिलोत्तमासमोर खरी सावली आलेली असते. तर प्रेमाने सारंग आता सावलीला मिठी मारून तिलोत्तमा कशी सावलीचा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.